रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरीत येत असतात. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ते पंढरपुरात दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासन, मंदिर समिती आणि नगरपालिका प्रशासन यांनी केलेल्या यात्रा नियोजनाची आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्याचे पदसिद्ध मुख्यमंत्री हे आषाढी एकादशी महापूजेसाठी पंढरीत येण्याचा प्रघात मागील 3.5 दशकापासून सुरू आहे. प्रतिवर्षी आषाढी एकादशी महापूजेसाठी मुख्यमंत्री आषाढ शुद्ध दशमी रोजी सायंकाळी पंढरपुरात दाखल होतात. पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा करतात आणि निघून जातात. याचा अनुभव घेत आलेल्या पंढरपूरकरांना आणि भाविकांना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी मोठा सुखद धक्का दिला होता. आषाढी एकादशी निमित्त प्रशासन एकादशी सोहळ्यापूर्वी अगदी 2 महिने आधीपासून तयारीला लागलेले असते. वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आढावा बैठका पार पडत असतात. त्यानंतर शेवटी पालकमंत्र्यांची आढावा बैठक पार पडते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी महापूजेस येण्यापूर्वीच 2 दिवस आधी पंढरीस भेट देत थेट प्रशासनाने भाविकांच्या सुविधेसाठी उभारलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील फॅब्रिकेटेड शौचालयास भेट देत पाहणी केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पुन्हा पाहणीसाठी येणार आहेत. आता मुख्यमंत्र्यांचा हा आकस्मिक दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी समाधानकारक ठरावा अशीच अपेक्षा प्रशासनाची असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक गुंडाळल्यानंतर सर्वसामान्य पंढरपूरकर यांच्या भावना पत्रकारांच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी तरी विशेष पत्रकार परिषद घेत वेळात वेळ काढावा अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे.